मंडळी, काल संपूर्ण राज्यभर मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण या मकर संक्रांतीच्या सणाला दरवर्षी एका गोष्टीमुळे गालबोट लागतं. ती गोष्ट आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना वापरला जाणारा चायनीज मांजा. मंडळी, दरवर्षी या चायनीज नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या किमान 20 ते 25 केसेस कानावर पडतातच पडतात. या मांजाला देशात बंदी असून देखील हा मांजा सर्रास ठिकाणी पाहायला मिळतो. यंदाही या मांजामुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत, तर काही ठिकाणी भयंकर अपघात घडून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनांचा आपण आढावा घेणार आहोतच, पण बंदी असताना देखील हा चायनीज मांजा बाजारपेठांमध्ये उपलब्ध कसा होतो? पतंगप्रेमी या चायनीज मांजाला पसंती का देतात? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण राज्यामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया. पहिली घटना आहे नाशिकमधून. मंडळी, नाशिकमध्ये एका 23 वर्षीय तरुण सोनू किसन धोत्रे याचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झालाय. हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं समजतं. तरुणाला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. यातच त्याचा मृत्यू झाला. पण सांगायची गोष्ट अशी की 3 महिन्यांनी 13 मे रोजी सोनूचं लग्न होतं. 2 दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरलेलं होतं. ड्रायव्हर व्यवसायाकरता तो गुजरातमधील वलसाड येथे स्थायिक झाला होता. आज संक्रांतीला सणासुदीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प येथे आला होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं, त्यामुळे तो घराचा सांभाळ करत होता. पाहता पाहता आईच्या डोळ्यांदेखत सोनूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं कुटुंबात शोककळा पसरली आहे. पुढची घटना सुद्धा नाशिक जिल्ह्यातीलच आहे. कोटमगाव इथं झालेल्या घटनेत देवराज कोटमे या 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन त्याला 14 टाके पडले होते. तर पिंपळकुटे येथील शुभम पवार याला देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होऊन 20 टाके पडले आहेत. तर तिसऱ्या घटनेत अंदरसूल येथील दीपक राऊत या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून जखम झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत. प्रशासनाने आवाहन करूनही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात असून रोजच नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात नाशिक जिल्हा आघाडीवर असल्याचं दिसतंय. अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथील कलावती मराठे ही महिला देखील चायना मांजा पायात अडकल्यानं गंभीर जखमी झाली आहे. या महिलेचा पाय मांजाने इतका चिरला गेलाय की 45 टाके पडले आहेत. बीडमध्ये तर हा मांजा एका पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतला असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी सचिन पारदे हे बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. आज सकाळी 10 वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून जात असतानाच अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. घटना इतकी गंभीर होती की पारद्यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. तातडीने शस्त्रक्रिया शहानूरमिया दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात पारद्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशीच एक घटना भंडाऱ्यातील लाखनी उड्डाणपुलावर देखील घडली. नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शुभम चौधरी या 24 वर्षीय तरुणाचा नागपूरवरून आपल्या स्वगावी गोंदियातील हिरापूर येथे जात असताना भंडाऱ्याच्या लाखणीतील उड्डाणपुलावर गळ्यात चायना मांजा अडकून अपघात झाला. त्यात गळा कापल्या गेल्यानं तो गंभीर जखमी झाला. दरम्यान काही नागरिकांनी धाव घेत शुभमला लाखणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी भंडारा येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. पुणे शहरातील कोंडवा बुद्रुक परिसरात देखील नायलॉन मांजामुळे पत्रकार संदीप कंद्रे यांच्या पत्नीसह 2 महिला जखमी झाल्या आहेत. कोंडवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटून घरी जात असताना ज्योती कद्रे या गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजायच्या सुमारास सासूबाई यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाल्या होत्या. यावेळी नायलॉन मांजाने त्यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतला. शिवाय दुचाकीवरील अन्य 2 महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. पुणे शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतींच्या घटना घडत आहेत. मंडळी, राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. परिणामी या बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करूनही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचं पुढे आलं आहे. अशातच आता नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडवणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल होणार आहे. एकूणच आठवड्यात नायलॉन मांजामुळे महाराष्ट्रात घडलेल्या गंभीर घटनांमुळे पोलीस अलर्ट मोडवर आलेत.
पण एकूणच बघायला गेलं तर प्रशासन, अधिकारी आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना दुखापत होताना दिसत आहे. या मांजाच्या विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचं दिसत आहे. 2017 पासून हानिकारक नायलॉन मांजाचं उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेपित धागा असणारा हा नायलॉन मांजा सगळीकडे सर्रास विकला जातोय. पुणे शहराचा विचार करायचा झाला तर गेल्या 5 वर्षात नायलॉन मांजाचे किमान 16 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2024 मध्ये पोलिसांनी 4 गुन्हे दाखल केले आहेत तर 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मंडळी, महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्या धाग्यांचं उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. सरकारने बंदीचं उल्लंघन केल्याबद्दल दंड देखील ठोठावलाय, ज्यामध्ये 5,000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचा देखील समावेश आहे. विशेषतः मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धाग्याचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेल्या या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यात सर्वाधिक फटका पशुपक्ष्यांना बसला आहे. पण मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पतंगप्रेमी साध्या मांजाला प्राधान्य न देता नायलॉन मांजाला प्राधान्य का देत आहेत? तर ऐका, साध्या कापसापासून तयार करण्यात आलेल्या मांजाचा वापर करून पतंग उडवल्यास ती सहज कापली जाते. पण नायलॉन मांजामुळे असं सहजासहजी करणं शक्य नसल्याने हा मांजा वापरण्याकडे पतंगप्रेमीचा कल असतो. भारतातच प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांजाला चायनीज मांजा म्हटलं जात आहे. हा मांजा चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने बंगळुरूमध्ये सुरू केला. प्लास्टिक मांजा लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं. काचेचे तुकडे, धातू आणि लोखंडाचे तुकडे डिंकात मिसळले जातात आणि मांजावर लावले जातात, त्यामुळे चायनीज मांजा बनतो. याशिवाय या मांजात अनेक रसायनं मिसळली जातात जी जीवघेणी ठरतात. पण बंदी असून देखील चोरी छुपे हा मांजा दुकानदारांकडून विकला जातोच. त्याचं कारण आहे या मांजाची मोठ्या प्रमाणात असणारी मागणी. पहिला जास्त व्यवसाय वाढवण्याकरता बंदी असताना देखील हा मांजा विक्री करण्यासाठी दुकानदारांकडून त्यांच्या दुकानात ठेवला जातो आणि मग त्याचे परिणाम आपण बघतोच. पण तुम्हाला काय वाटतं, अनेकांचे जीव घेणाऱ्या या मांजांच्या वापरावर प्रशासकीय यंत्रणेनं कठोर कारवाई करायला हवी का? तुमच्या आसपास चायनीज मांजामुळे अपघात झालेल्याची घटना घडली आहे का? याबद्दलची मतं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.